तर अमरावती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय। काहींनी फक्त शिव्या देण्याचं काम केलं असं देखील यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय। यशोमती ठाकूरांचा नाव न घेता नवनीत राणांवरती यशोमती ठाकूर यांनी जे आहे ते हा निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। अमरावतीत एवढं घाण वातावरण कधीच झालं नव्हतं असं देखील यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय। ही लढाई जी आहे ही धनशक्तीची लढाई जनशक्तीच्या विरुद्ध आहे आणि अशा लढाईमध्ये जनशक्ती जिंकत असते ही वस्तुस्थिती आहे। ती जी बया आहे ना तिनं फक्त शिव्या देण्याचे काम केलेलं आहे। उद्धव ठाकरे साहेबांना ते इतकी बोलली रे बाबा, काय म्हणजे कोणी आपल्या बापाला एवढं बोलू शकते का? हा बाप बदलणार आले कोणी कोणाला काही बोलू शकते। आपल्या जिल्ह्यामध्ये असं वातावरण इतकं घाण कधीच नव्हतं जेवढं आता ह्या लोकांनी केलेलं आहे। कधीच नाही। म्हणजे मागच्या वेळेसचे खासदार होते, आम्ही सोबत भूमिपूजन करत होतो। आज जर आपण चुकलो तर आपल्याकडे कोणी बघणार नाही आणि आज जर चुकलो तर आपला हा अमरावती जिल्हा वायफळ लोकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल। तुम्हाला वायफळ म्हणून ओळखलं जायचंय की साधे सरळ माणसं म्हणून ओळखलं जायचं?